नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन विचारांचे या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 23 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं सेशन क्रमांक हा दुसरा आहे। यापूर्वीच्या पाठाच्या भागामध्ये आपण पाहिलं की अजय नावाच्या मुलाची गोष्ट आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणि या अजयच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आज आपण विज्ञानाच्या युगामध्ये वावरत आहोत आणि या विज्ञानाच्या युगामध्ये शकून अपशकून अशा काहीच गोष्टी नसतात। हा संदेश इथे पाठातून लेखक आपल्याला देत आहेत। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या आधारे जाणून घेऊया की अजय सहलीला गेल्यानंतर त्याला तिथे काय काय अनुभव येतात। मग हे सगळे अपशकून शकून ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचा विश्वास बसतो का, जाणून घ्यायचं ना सर्वांना। चला तर मग सगळ्यांनी पाठ्यपुस्तक उघडायचं आहे। करूया आपण आता ह्या धड्याच्या पुढच्या परिच्छेदांना सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठामध्ये काय पाहिलं की अजय हा अत्यंत हुशार आणि सहकार्य करणारा मुलगा आहे। वर्गामध्ये तो अभ्यासातच नाही तर खेळामध्ये सुद्धा हुशार आहे। घरची आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने त्याला सहलीला जाता येणार नाही असं वाटलं, पण जेव्हा त्याच्या आईला समजलं तेव्हा तिने मुलाला म्हणजेच अजयला सहलीची फी दिली आणि अजय सहलीला जाण्यासाठी तयार झाला। ह्या वर्षी तो पहिल्यांदाच सहलीला जात होता, त्यामुळे अति उत्साहात होता। पण शनिवार सहलीचा वार ऐकून तो थोडा नाराज झाला। त्यानंतर सहलीचा दिवस उगवला आणि सकाळी त्याला पाल चुकचुकली, जाताना त्याला मांजर आडवी गेली म्हणून त्याचं मन खट्ट झालं आणि त्यातच 4-5 तासाच्या प्रवासानंतर बसचा टायर पंक्चर झाला। यामुळे तो अजूनच अस्वस्थ झाला आणि त्यावेळेस काय झालं की त्याच्या मित्राला बसमधून खाली उतरत असताना त्याच्या पायाला लागला आणि त्याचा पाय मुरगळला आणि मग त्यामुळे त्याच्या आईकडून ह्या गोष्टी त्याने ऐकलेल्या होत्या की मांजर आडवी जाणे, पाय चुकचुकणे ह्या गोष्टी चांगल्या नसतात, त्या शकून त्याच्यामुळे शकून अपशकून होतात। मग त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की खरोखर शकून अपशकून असं काही असतं का। आता पाहूया पाठाच्या पुढच्या परिच्छेदामध्ये आपल्याला लेखक काय सांगत आहेत। अजय बस खाली उतरला, त्याने बसकडे पाहिले व जवळच्या एका खडकावर जाऊन बसला। पाय मुरगळलेल्या मित्राला एका सरांनी दवाखान्यात नेले होते। अजय उदास दिसत होता। उदास दिसणे म्हणजे नाराज होणे। त्याच्या वर्ग शिक्षकांचे त्याच्याकडे लक्ष गेले। ते अजय जवळ आले। त्यांनी अजयच्या पाठीवर हात ठेवला तसा अजय दचकला। सर अजयला म्हणाले, काय झाले अजय, असा का बसलायस? अजयने सरांना त्याच्या मनात चाललेले विचार व अस्वस्थता सांगितली। शेवटी तो सरांना म्हणाला, सर सकाळपासून हे असे अपशकून, त्यात आज शनिवार म्हणजे ना कर्त्याचा वार, वाईट वार। सर आपली सहल नीट पार पडेल ना? सर हसले व म्हणाले, चल बस सुरू झाली आहे। आता बघा, या सगळ्या घटनांनी एकामागून एक होणाऱ्या प्रसंगाने अजय थोडा अस्वस्थ झालेला होता आणि बस पंक्चर झाली म्हणून तो जरा बसच्या बाजूला जाऊन बसला होता आणि त्याचा चेहरा थोडा नाराज झाल्या कारणाने त्याच्याकडे लक्ष जातं त्याच्या वर्ग शिक्षकांचं आणि वर्ग शिक्षक त्याच्याकडे जाऊन त्याची विचारपूस करतात। तेव्हा तो त्याच्या अस्वस्थतेचं कारण सांगतो। तो सांगतो की सर सकाळपासून सगळेच अपशकून घडत आहेत आणि त्यामध्ये आज शनिवार आहे आणि शनिवार म्हणजे ना कर्त्याचा वार असतो, हा वाईट वार असतो असं त्याने त्याच्या मनात येतं आणि मग तो ते सरांना सांगतो। सर त्याच्या ह्या गोष्टींवरती हसतात आणि बस सुरू झाली म्हणून त्याला बसमध्ये घेऊन जातात। तेवढ्यात डॉक्टरकडे गेलेला अजयचा मित्र व शिक्षक आले। जाताना रडत गेलेला मित्र हसत आलेला पाहून अजयला जरा बरे वाटले। डॉक्टरांनी त्याच्या पायाचा मुरगळा काढला आणि त्याला औषधी दिले होते। दिवसभर मुलांनी सहलीत धमाल केली, मजा केली, कविता गायल्या, गाण्यांच्या भेंड्या खेळल्या, खूप गप्पा मारल्या, नाच केला, एकमेकांना कोडी घातली, विनोद सांगून व ऐकून पोट धरून हसले, निसर्गाचे निरीक्षण केले, निसर्गात फिरले, खूप गमती जमती केल्या। तर बघा, आतापर्यंत अस्वस्थ होता अजय, कारण की त्याच्या मनामध्ये शंकेचं घर करून गेलेलं होतं आणि त्यात घरातील त्याच्या आईने अशा अनेक गोष्टी त्याला सांगितल्या होत्या किंवा त्याला न सांगता ते दुसरं कोणाला तरी सांगत असतील, पण सतत त्याच्या कानावरती ह्या गोष्टी
पडत होत्या आणि त्याच्या मनात सारख्या ह्या शकून अपशकून ह्या गोष्टी येत होत्या. पण बस सुरू झाल्यानंतर आणि अजयच्या मित्राचा डॉक्टराकडून आल्यानंतर जो पाय मुरगळला होता तो दुखायचा थांबला होता, त्यामुळे तो थोडा आनंदित झाला होता. आता मुलांनी मग सहलीला गेले, सगळ्यांनी मस्त धमाल केली, कविता गायल्या, गाण्यांच्या भेंड्या गायल्या, गप्पा मारले, नाच केले, एकमेकांना विनोद सांगितले, पोट धरून हसले. बऱ्याचशा लोकांनी आपल्या मनातल्या काहीतरी आनंदाच्या गोष्टी, विनोदाच्या गोष्टी सांगितल्या, एकमेकांना कोडी विचारले आणि त्या जिथे सहलीला गेले होते तिकडच्या निसर्गाचे सगळ्यांनी निरीक्षण केले, खूप फिरले, खूप धमाल केली आणि सगळ्यांनी मस्तपैकी गमती जमती केली. अशा रीतीने सहलीचा सगळा एन्जॉय मुलांनी केला. संध्याकाळी सहल परतली, सगळे एकमेकांना टाटा करून घरी निघाले. सरांनी अजयला हाक मारली आणि म्हणाले, अजय, कशी झाली सहल? कसा गेला आजचा दिवस? अजय आनंदाने म्हणाला, सर खूप मस्त, खूप मजा आली, धमाल केली सर सहलीला. आजचा दिवस खूपच आनंदात गेला. सर खळखळून हसले. आता बघा इथे सर त्याला सहलीवरनं आल्यानंतर सगळे बसमधून उतरले आणि जो तो आपापल्या घरी गेले. अजय सुद्धा घरी जायला निघाला होता, परंतु सरांनी त्याला थांबवलं. मुद्दामून थांबवलं होतं सरांनी, कारण की त्यांच्या वर्गशिक्षकांनी जेव्हा तो नाराज होता तेव्हा विचारलं होतं आणि तेव्हा त्याच्या मनातील अस्वस्थ सांगताना तो म्हटलं होतं की आज सकाळपासून अपशकून घडतायत आणि सरांनी त्यावेळेस फक्त हसले होते. सरांनी त्याला काही बोलले नाही. पण आता सरांनी त्याला थांबवलं आणि आवर्जून त्याची चौकशी करतायत, त्याला विचारतायत की आजचा दिवस तुझा कसा गेला, तुझी सहल कशी झाली. आणि त्यावेळेस अजयने उत्तर दिले की सर, आजचा माझा दिवस खूप आनंदात गेला, खूप खूप मजा केली, खूप मस्ती केली, सगळ्यांनी आम्ही सहलीला धमालच केली. आणि ह्या सगळ्या वाक्यांवरती त्याच्या सरांना खळखळून हसायला आले. अजयच्या खांद्यावर हात ठेवत सर म्हणाले, अजय, कोणताही वार हा वाईट नसतो. तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस आणि असल्या अशास्त्रीय गोष्टींवर विश्वास ठेवतोस. अजयची चलबिचल झाली. तो कावराबावरा होऊन सरांकडे पाहू लागला. सर पुढे म्हणाले, अरे, विज्ञानाने किती प्रगती केली आहे, जग किती पुढे गेले आहे, रोज नवे नवे शोध लागतायत आणि आपण असल्या खुळचट बिनबुडाच्या कल्पना धरून बसायचे. बाळा, आपण काही खात असू तर आवाज होतोच ना, स्वाभाविक नाही का हे? मग आणि मांजर सजीव आहे म्हटल्यावर ते इकडून तिकडून फिरणारच. बाळा, आपण काही खात असू तर आवाज होतोच ना, स्वाभाविक नाही का हे? आणि मांजर सजीव आहे म्हटल्यावर ते इकडून तिकडून फिरणारच. एका जागेवर बसून तर राहू शकत नाही ना. तिच्या येण्या जाण्याने आपल्याला कसला अडथळा येऊ शकतो. बसच्या टायरला काही अणकुचीदार रुतले तर बस पंक्चर होते, हो की नाही? अपशकून वगैरे काही नाही नसते. आणि बरं का बाळा, सगळे दिवस सगळे वार चांगलेच असतात. मी तर म्हणेन, ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू किंवा दुसऱ्याचे मने दुखवू, तो दिवस, तो वार वाईट म्हटला पाहिजे. समजले का? तर बघा, ह्या छोट्याशा परिच्छेदमध्ये ह्या पूर्ण पाठाचा सारांश, आशय आपल्याला सांगितलेला आहे. अजयच्या वर्गशिक्षकांनी त्याला त्यांच्याकडे बोलवलं आणि विचारलं की आजचा दिवस कसा गेला. त्यावेळेस अजयने सांगितलं की आजचा दिवस मला फार आनंदाचा गेला. सहलीमध्ये मी खूप मजा मस्ती केली. आणि सगळं ऐकून सर खळखळून हसले. ते त्याला समजवतात, खांद्यावरती हात ठेवून ते त्याला म्हणतात की अजय, तू विज्ञान शिकणारा विद्यार्थी आहेस, विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस. आजचे जग हे विज्ञानाचं जग आहे आणि अशा अशास्त्रीय म्हणजे ज्या गोष्टींना काहीच तथ्य नसतं, काही शास्त्र नसतं, अशा अशास्त्रीय गोष्टींवर तू विश्वास ठेवू शकतो. याच्यावरती माझा विश्वासच बसत नाही. कारण की आपण पहिल्याच परिच्छेदमध्ये पाहिलं होतं की अजय हा अत्यंत अभ्यासामध्ये हुशार असणारा हरहुन्नरी विद्यार्थी आहे. आणि हे सगळी गोष्ट ऐकत असताना अजय थोडा चलबिचल झाली, कावराबावरा झाला. मग सर त्याला समजू लागले, अरे बाळा अजय, विज्ञानाने आज किती प्रगती केलेली आहे, आपलं जग किती पुढे गेलेलं आहे, नवीन नवीन शोध लागत आहेत. आणि अशा नवीन नवीन शोध लागत असताना आपण पुढे जायला पाहिजे, पुढचा विचार करायला पाहिजे. तर आपण अशाच पाठीमागच्या आपल्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी आपल्या मनावरती बिंबवलेल्या आहेत त्या खुळचट बिनबुडाच्या असतात, त्याला काहीच आधार नसतो. कल्पनाच्या आधारे त्या गोष्टी सांगितल्या जातात आणि अशा गोष्टींवरती आपण विश्वास ठेवून आपले होणारे काम आपण थांबवून ठेवतो.
मग ते सांगतात की बघा, आपण जेव्हा काही खातो तेव्हा आपल्या खाण्याचा आवाज येतो, जेवत असताना सुद्धा आपल्या तोंडाचा आवाज येत असतो. मग जसं आपण खाताना आवाज येतो तसंच पाल सुद्धा जेव्हा त्या कीटकांना खाते तेव्हा तिचा चुकचुकण्याचा आवाज येतो. मग त्यात शास्त्र असं नाही, अशास्त्रीय गोष्ट नाही आहे ती एक नॉर्मल अशी गोष्ट आहे, पण आपण त्याचं तथ्य दुसऱ्या संदर्भामध्ये लावतो. आणि आता जसं आपण सजीव आहोत, आपण एका जागेवर बसू शकतो का? नाही. जर बघा तुम्हाला शाळेमध्ये शिक्षकांनी काही ओरडले, रागवले, तुम्हाला काही पनिशमेंट केली किंवा घरी आई रागवली, पनिशमेंट केली आणि एका जागेवरती तुम्हाला 10 मिनिटं उभं राहायला सांगतात, बसायला सांगतात, की तुम्ही 10 मिनिटं शांतपणे बसू शकतात का? नाही, तुमची चुळबुळ चालू असते. तसंच मग त्या सजीवांचं पण आहे. मग जर आपण एका जागेवरती स्थिर राहू शकत नाही, मांजर पण सजीवच आहे, ती इकडून तिकडून फिरणारच आहे, एका जागेवरती बसू शकत नाही ना. मग तिच्या येण्या जाण्याने आपल्याला कसला तो अडथळा येणार आहे? येऊ शकतो का? नाही. जसं आपल्या येण्या जाण्याने दुसऱ्यांना अडथळा येऊ शकत नाही असं आपण धरून चालतो. आता ह्या अगोदर पण बघा बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की आपल्या घरामध्ये अजून पण म्हटलं जातं की सकाळी उठल्यावरती याचं तोंड पाहू नये, त्याचं तोंड पाहू नये, दरवाजामध्ये उभं राहून शिंकू नये, रात्रीचे नखं कापू नये. आता हे पाहायला गेलं तर याच्या पाठीमागे काही ना काही शास्त्रीय कारणं असतात, पण आपण त्या बिनबुडाच्या मानून नको त्या गोष्टींचा विचार त्याच्या पाठीमागे जोडतो. आता रात्रीची नखं का कापत नाहीत? तुम्हाला माहिती का कापत नाहीत? आता पूर्वीच्या काळामध्ये लाईट नसायचे, अंधार असायचे आणि रात्रीच्या अशा अंधारामध्ये, काळोखामध्ये जर आपण नख कापले तर त्यावेळेस बघा आपण तीक्ष्णदार अशा वस्तूने ती नखं कापायचो. म्हणजे काळोखात न दिसल्या कारणाने जर आपण नखं कापले तर आपल्याला इजा होऊ शकते. मग त्या इजा होऊ नये, आपल्याला दुखापत होऊ नये म्हणून त्या काळातील मोठी माणसं सांगायची की रात्रीची नखं कापू नको, दिवसाची कापत जा, म्हणजे तुला लागणार नाही. पण लोकांनी तो विचार वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडला की चला रात्रीची नखं कापल्यावरती वाईट होतं. किंवा तुम्हाला माहिती की घरामध्ये रात्रीचं झाडू सुद्धा मारलं जात नाही. असं म्हटलं जातात की संध्याकाळच्या वेळेस आहे ना झाडू मारायचं नाही, कचरा काढायचं नाही, रात्रीच्या वेळेस कचरा बाहेर टाकायचं नाही. रात्रीच्या वेळेस कचरा आहे ना घरामध्येच लावला जातो. अजून पण बघतो घरामध्ये बऱ्याचशा लोकांचे असे विचार असतात की कचरा काढल्यानंतर ते घरामध्येच ठेवतात किंवा घरामध्येच लावून ठेवतात. अगोदरच्या काळामध्ये असं व्हायचं का बरं व्हायचं? हेच कारण की अगोदरच्या काळामध्ये काय व्हायचं, लाईटी वगैरे नसायच्या आणि घरं फार मोठी असायची आणि कधी कधी काय व्हायचं की आपल्या घरातील काही वस्तू असायच्या, म्हणजे छोटे छोटे दागदागिने किंवा अमूल्य अशा वस्तू असायच्या, त्या इकडे तिकडे पडलेल्या असायच्या आणि त्या केर कचरा वगैरे काढून जर आपण ठेवला तर त्याच्यामध्ये ते अडकून जायचे. पण कधी कधी आपल्याला समजत नाही की आपलं काय वस्तू हरवलेली आहे आणि मग आपण रात्रीच्या काळोखामध्ये काही दिसायचं नाही म्हणून ते आपण तसंच टाकून द्यायचं. मग त्या कचऱ्याबरोबर आपल्या मौल्यवान वस्तू जाऊ शकतात. जर समजा नाकातली ही छोटीशी आपली जी फुली असते किंवा नाकातली जी छोटीशी नथ असते, हा जर रात्रीचं कधी कधी आपला पडला तर ते झाडूबरोबर कचऱ्याबरोबर ते जातं, आपल्याला दिसत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी मग ते तसंच आपण फेकून देतो. पण दुसऱ्या दिवशी आपल्याला कळतं की आपली नाकातली नथ हरवलेली आहे किंवा फुले हरवलेली आहे आणि मग सकाळच्या उजेड्यामध्ये ते आपल्याला जर आपण कचरा तिथे ठेवला तर ते आपल्याला भेटते की नाही. म्हणजे हे पूर्वीच्या काळात व्हायचं. आज तर आपल्याला रात्रीचा काळोख नसतो, लाईट असतं, त्यामुळे आपण कचरा टाकला तरी काही बिघडत नाही. पण त्या काळामध्ये अशा मौल्यवान वस्तू हरवू नये, त्या कळत नकळत आपल्याकडनं अंधारामध्ये फेकल्या जाऊ नये म्हणून ते झाडू वगैरे मारला, कचरा वगैरे फेकून नाही द्यायचे रात्री. त्याच्या पाठीमागचं कारण हे असायचं, पण आपण वेगळाच अर्थ लावतो. आता म्हणतात की रात्रीच्या वेळेस तवा धुत नाहीत, घासत नाही. पूर्वीच्या काळातील स्त्रियांना फार काम असायचे, दिवसभर ते थकून यायचे आणि थकून आल्यानंतर रात्री त्यांच्यामध्ये जेवण झाल्यानंतर भांडी घासून तो तवा वगैरे घासण्याची क्षमता नसायची, ताकद नसायची, म्हणून त्या बिचाऱ्या तशाच त्या ठेवायच्या. पण त्या आजच्या काळातील बायका स्त्रिया म्हणतात की नाही नाही असं करायचं नाही, तवा वगैरे घासायचं नाही, तर ते फार अस्वच्छ असतं की नाही. आज तर आपल्याकडे बऱ्याच, आपण काय एवढं पूर्वीच्या स्त्रियांसारखे शारीरिक कष्ट करत नाहीत, मग त्याच्यासाठी आपल्याला हे तवा वगैरे किंवा खरकटी भांडी वगैरे आपण असे ठेवणे, उष्टी खरकटी ठेवणे म्हणजे आज ते अस्वच्छतेचं लक्षण असतं. म्हणजे ह्या अश्रद्धाच्या गोष्टी आहेत. तर इथे आपल्याला लेखकाने किंवा ह्या छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून हे शिकायला मिळतं की आज विज्ञानाचं युग आहे, अशा खुळचट कल्पनांमागे आपण नाही लागलं पाहिजे. उलट आज आपण ह्या विज्ञानांच्या गोष्टी, शास्त्रीय कारणं शोधून आपण ह्या विचारांमध्ये परिवर्तन आणलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. कारण की आज आपलं जग
पुढे चाललेलं आहे. आपल्याला पुढे जायचं आहे, मागे वळून पाहायचं नाही. अनेक श्रद्धा, अंधश्रद्धा, शकुन, अपशकुन ह्या विचारांमध्ये आपल्याला अडकायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या परिच्छेदामधून आपण काय शिकलो आणि अजयला सुद्धा त्याचा अनुभव आला की ज्या मनात त्याने गोष्टी आणल्या होत्या, कल्पना करून तो त्या विचारामध्ये मग्न होता, पण त्याच दिवशी शनिवारीच तर त्याचा सहलीचा वार होता आणि सहलीला गेल्यानंतर त्याने फार आनंद, मजा, मस्ती केली. मग शिक्षकांनी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्याच्या मनातील त्या कल्पना दूर झाल्या. आता पुढे वर्ग शिक्षक अजयला अजून काय समजावून सांगत आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत, परंतु पाठाच्या पुढील भागामध्ये.